श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1672व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण सप्तमी, शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी वेळोवेळी तसेच श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव 1993च्या काळात भक्तांशी केलेले हितगुज, या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, कोणतीही व्यक्ती इथे दर्शनाला येताना सुरुवातीला दर्शनार्थी असते, नंतर ती भक्त बनते, पुढे भक्तातून साधक बनते व त्यानंतर शिष्य बनते। गुरूंच्याकडून शिष्याला दीक्षा 4 मार्गाने मिळू शकते। ते मार्ग म्हणजे 1 स्पर्शाने, 2 दृष्टिक्षेपाने, 3 मनाने व 4 मंत्राने। गुरूंच्या वाक्यामध्ये मार्गदर्शनाचे वेळी मंत्राचीच शक्ती असते। कोणीही आपल्या गुरूंना पुढे कालांतराने चुकून सुद्धा कमी लेखू नका। गुरूंच्याकडून त्यांच्या कृपेचा प्रसाद कसा मिळू शकेल याचा विचार करीत राहा व तसा प्रयत्न करा। या जीवनात जर तुम्हाला तुमचे इच्छित प्राप्त झाले नाही तर पुढील जन्मी तरी ते साध्य होऊ शकेल, म्हणून अशा गुरूंच्या सहवासात गेल्यावर त्यांचेपासून दूर जाऊ नका। अतिशय शांत मनाने स्थिर रहा व त्यांची सेवा करीत राहा। शिष्य हा दीपाने दीप लावू शकेल अशा पात्रतेचा असणे आवश्यक असते। गुरूंच्या पासून दीक्षा मिळाल्यावर शिष्याचा उद्धारच होत असतो, परंतु तो इतरांचा उद्धार करू शकत नाही। इतरांचा उद्धार करण्यासाठी व त्यासाठी तसा अनुग्रह देण्यासाठी गुरूंच्याकडूनच तसा अधिकार शिष्याला प्राप्त व्हावा लागतो। संत परंपरा ही स्वयंभू परंपरा आहे। संतांच्या मध्ये शिष्य परंपरा नाही। संत मंडळी एकमेकांच्या समोर आल्यावर ते एकमेकांच्या पाया पडतात। संतांना त्यांच्या भक्तिभावनेने श्रेष्ठत्व आलेले असते। गुरु परंपरेला मात्र शिष्य परंपरा असते। शिष्यांना शिष्य नेमण्याचा अधिकार नसतो, तर हा अधिकार फक्त गुरूंनाच असतो। गुरु फक्त ब्राह्मणच होऊ शकतात, तर संत मात्र कोणीही होऊ शकतं। त्यांच्यात जातीपातीचा फरक नसतो। ब्राह्मण समाजाकडे ईश्वरी सेवेचे कर्मकांडाचे काम आल्याने याच समाजात गुरु होण्याचे प्रमाण जास्त आहे। इतर समाजात मात्र एखादाच थोर संत बऱ्याच काळानंतर जन्मास येत असतो। उदाहरणार्थ नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी, सेना न्हावी, तुक्या वाणी, चोखा मेळा, रोहिदास माणकोजी बोधला, जनाबाई। शिष्याची व्यवस्थित चांगली प्रगती दिसल्यावरच गुरूंची त्याचेवर कृपादृष्टी होत असते। सन्मार्गाने जाणं हे सुद्धा परमार्थाचंच लक्षण आहे। तुम्हा सर्वांना पोटभर अन्न, पैसा व सुखी जीवन जे लाभले आहे ते परमेश्वराने तुमची आठवण ठेवण्यानेच घडत आहे। मी तुम्हाला दयेने जवळ घेतलेले असल्यामुळे तुम्हाला माझ्यापाशी काहीही मागण्याचा अधिकार नाही, परंतु जे योग्यतेने जवळ येतील त्यांना मात्र मागण्याचा अधिकार आहे। जसे समुद्राचे पाणी कधीही गढूळ होत नसते, तसेच तुम्ही जेवढे तुमचे आचरण सुधाराल तशी तुम्हाला शुद्धता येईल। जे जे भक्त आमच्यासारख्याच्या सान्निध्यात आले आहेत त्यांचा उद्धार झाला आहे। आमच्या आशीर्वादाने भक्तांच्यावर येणारी अनेक संकटे बाहेरच्या बाहेर नकळत निघून जात असतात। काही वेळेला मात्र काहीतरी गफलत झाल्यानेच भक्ताची त्याने मारलेली हाक आम्हाला ऐकू येत नाही। गफलत म्हणजे त्या भक्ताला त्याचा अहंकार आडवा येतो व जे मिळाले आहे ते आपल्याला पुरेसे आहे अशी स्वतःची समजूत करून घेतो। भक्तांनी
अशा गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे. हे झाडाच्या बी सारखे असते. झाडाची बी आपण फोडून आत पाहिले तर आतमध्ये काहीच दिसत नाही, परंतु तीच बी आपण जमिनीत पेरली तर त्या बीपासून मोठा वृक्ष तयार होतो व कालांतराने त्यापासून फळे, पाने, फुले मिळू शकतात. तसेच गुरूंचे असते. वरून ते जरी मानवी अवतारात रूपात दिसत असले तरी ते ज्ञानी व अधिकारी असे महापुरुषच असतात. आम्ही तुम्हाला जे स्वतः देत असतो त्याचा तुम्हाला उपयोग होत असतो. शिष्याने शिष्यासारखेच राहावे. त्याने स्वतः गुरु होण्याचा प्रयत्न करू नये. शिष्याचे आचरण श्री रामदासांच्या कल्याण नावाच्या शिष्याप्रमाणे असावे. तसा शिष्य होण्यासाठी जन्मजन्मांतरीचे पुण्य भक्ताच्या पाठीमागे असावे लागते. उत्तम शिष्य गुरूंच्या आज्ञेची कधीही वाट पाहत नाही, तर स्वतःच कर्तव्यबुद्धीने कार्यसेवा करू लागतो. ईश्वराने आपला हिंदू धर्म स्थापन केला आहे व तो ऋषीमुनींनी आचरला आहे व सांभाळला आहे. ऋषीमुनींनी धर्म जसा आचरला आहे त्यालाच शास्त्र म्हणतात. या शास्त्रासारखेच सर्वांनी वागावे. जो मानव या शास्त्राप्रमाणे वागणार नाही त्याला शासन हे होत असते. या भूमीवर धर्म मूलतः हा एकच आहे, परंतु तो निरनिराळ्या आचरणांमुळे भिन्न वाटत असतो. धर्म हा तत्त्वज्ञानावर आधारलेला असावा. धर्म म्हणजे चांगले विचार धारण करणे व प्रत्यक्षात आचरणात आणणे. उत्तम धर्माचरण करणे म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी प्रगती करणे असं समजावे. बुद्धीने जो आचरला जातो त्याला धर्म म्हणावे, तर श्रद्धेने जो आचरला जातो त्याला पंथ म्हणावे. धर्म ही परमेश्वराकडे जाणारी पायवाटच आहे. पायवाटेने गेल्यास माणूस डांबरी रस्त्याने जे वळणे घेत जाणाऱ्यापेक्षा लवकर इच्छित स्थळी पोहोचतो. तेव्हा ईश्वर प्राप्तीसाठी सर्वांनी धर्माचरणानेच चालावे. आपल्याच धर्मात केवळ पुन्हा अवतार निर्माण झाले आहेत. याच धर्मात केवळ साक्षात्कारी व्यक्ती जन्माला येत असतात. इतर पंथात तसा काही प्रकार नसतो. आपल्याच धर्मात गुरुची परंपरा चालू राहण्यासाठी तेच लोक पुन्हा या भूमीवर येत असतात. या गुरूंची प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत समाजानुरूप वेगवेगळी असते. प्रत्येक गुरूंचे कार्यही वेगवेगळे असते. काहींनी आचार विचार सांभाळले तर काहींनी समता सांभाळली आहे, तर काहींनी सतत निरनिराळ्या ठिकाणी जाऊन भगवंताच्या मूर्ती स्थापन करून समाजाला ज्ञान दिले आहे. अशा थोर गुरूंच्या कार्यामध्ये सुरुवातीला कुचेष्टा वाट्याला येत असते, परंतु लोकांना अनुभव आल्यावर त्याच गुरूंना समाजात थोर प्रतिष्ठा प्राप्त होत असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या हितगुजाचे पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.